हाय, कसे आहात? मी खूप खुश आहे तुमच्या समोर उभं राहायला. थँक्यू इथे बसलेल्या सर्वांना तुम्ही मला इथे बोलायची संधी दिली म्हणून. क्विक क्वेश्चन, लाईट्स आणि फॅन्स बंद होऊ शकतात थोड्या वेळासाठी? ओके, फॅन्स बंद करा 2 मिनिटासाठी. थोडं फील होतं ना मी काय बोलणार आहे ते. थोडं जास्त वेळ गेलं तर चालेल, 10-15 मिनिटं चालेल ना? ऐका ना गा, ह्या कोण हिला बारक्या काय बोलताना काय माहिती, बघा तरी काय बोलता. ओके, आपला विषय काय आहे? पर्यावरण आणि स्त्री. ओके, माझं नाव मेघन, मी मालवणातून लिहिलंय आणि माझी एक संस्था आहे युथ बीट्स फॉर क्लायमेट, जी पर्यावरणासाठी काम करतात. तर काम करता म्हणजे काय करता, तर समुद्रावर जायचा, स्वच्छता करायची, झाडं लावायची, ते झाड तोडतात एका दम द्यायचो, नाही तोडायची म्हणाल. ओके, असे बरेचशे गोष्टी आम्ही करतो. आणि आज मला बोलले की पर्यावरण आणि स्त्री हा विषय घेऊन तुका बोलायचा असा, म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. ओके, तुम्हाला सर्वांना हॅपी वुमन्स डे. ओके, सो आपण पुढे येऊ शकते ना, मी हम नाही आवडत ना. इज इट ओके फाईन? ओके, येस. सो मी तुम्हाला ना एक ऍक्टिव्हिटी देते. ओके, आपण एक गेम खेळूया. ओके, आणि बघूया कोणाचं लक्ष बघूया. ओके, मी काय म्हणणार माहितीये, 1 2 3 आणि 3 म्हटलं की सगळ्यांनी मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. चालेल? रेडी? ओके, 1 2 3 सोडा. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं मला 500 रुपये द्या. श्वास घेतला तुम्ही ना, मी सांगितलं 500 रुपये द्या. देणार नाही? का देणार नाही? नैसर्गिक आहे ना श्वास. हवेला हवा घेणे, श्वास घेण्यासाठी पैसे मोजतो का आपण? नाही. मग कोण देतो आपल्याला? निसर्ग देतो. आपण ना खूप बोलतो पर्यावरण वाचवलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, म्हणजे एक्झॅक्टली करायचं तरी काय आहे? बरोबर. श्वास कोण घेत? मी. जेवता कोण? मी. पाणी पिता कोण? मी खरोखर पैसे मोजते का? नाही. पाऊस मी विकत घेते का? हवा मी विकत घेते का? नाही. माती विकत घेतलेली आहे का? नाही. बरोबर. मी शेती करते, त्याच्यामध्ये मी माझी मेहनत टाकते. ओके, गरम होत आहे, वाफ बसता माझा मस्त होती म्हणाल तुमका पण म्हटलं थोडीशी वाफ बसते. का सांगते हे? आता थोड्या दिवसाआधी हिवाळा संपला आणि उन्हाळा सुरू झाला. फेब्रुवारी मध्ये, मार्चच्या सुरुवातीला तेवढी गरमी होते. आपण म्हणतो तापमान वाढला. मे महिन्यात काय होतं? जून मध्ये काय होतं? शापत वाट लागते. बरोबर. ह्या थोडीशी जाणीव करून देण्यासाठी की तापमान पृथ्वीचा वाढता, प्रदूषण वाढला, झाडं कमी झाली आहेत, आणि जर ह्या सगळं आपण स्वतःसाठी नाही वाचवलं तर मस्त तव्यावर मासो भाजतात तसं आपली कंडिशन होते. ओके, मग आपण काय करू शकतो? आता थोडं फॅन लावूया. आता आपण लाईट असू दे, फॅन लावा. एनिवन फॅन चालू करूया. ओके, येस. सो आपण आता थोडाफार विचार करूया की पर्यावरण म्हणजे कोण. थोडा वेळा तुला समजला पर्यावरण म्हणजे कोण? मी स्वतः. ओके, आता एक स्त्री म्हणून मी काय करू शकते? पर्यावरण वाचवण्यासाठी मी काय करू शकते किंवा थोडा आपण विचार करतो, प्रयत्न करूया. असं म्हटलं जातं ते कोण? त्याच्या संबंधात एक वाक्य असं की एक स्त्री शिकली की काय होता? एक पूर्ण कुटुंब शिकतात. उद्या सकाळी माझ्या मम्मीने मला सांगितले घरात ओलो आणि सुको कचरो वेगळं ठेवायचं. नाही ठेवलं तुमचं माहित आहे काय होतं? बरोबर. सो कुठेतरी आपल्या स्त्रियांची ही जबाबदारी येते की आपण एखादा मोठा बदल घडवू शकतो. बरोबर. कारण पर्यावरणात जर बदल घडला तर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम एका स्त्रीला भोगावा लागतो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की मेनोपॉज मध्ये पाळी जाते. एका स्त्रीची पाळी जायचा जेव्हा वेळ येतो तेव्हा स्त्रियांना हॉट फ्लॅशेस येतात, म्हणजे गरम होतं अचानक. ती जागेवर बसली आहे, काही करत नाहीये, पण खूप गरम होत आहे. येतात
आता जर पर्यावरणामध्ये ऑलरेडी बदल झालेला आहे, ओके, गरमी वाढलेलीच आहे आणि तिला जर हा पण त्रास होतोय, तर विचार करा तिला सहन करणं तिचं किती कठीण होईल. तर ते तिच्या हातात नाहीये, तिच्या हॉर्मोन्स मध्ये बदल झालाय. त्यानंतर आपण मूवीज मध्ये म्हणजे चित्रपटांमध्ये किंवा टीव्ही वरती बघतो, स्त्री असते एका कमरेवरती एक कळशी, डोक्यावरती एक कळशी, हातात एक कळशी घेऊन चाललीये 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर चालते. का? पाणी आणायला. जिकडे दुष्काळ पडलेल्या जागा आहे त्यासाठी आपल्याला लांबपर्यंत पाणी आणायला जावं लागतं. स्त्री दिसते सगळ्यात जास्त. फॉर एक्झाम्पल असं झालं की एका गावात दुष्काळ पडला, तिथे एक स्त्री आहे, ती गर्भवती आहे, प्रेग्नेंट आहे. किती त्रास आहे ना तिला, तिकडून जायचं आहे दुसरीकडे, सहन करावं लागतं स्त्रीला सगळ्यात जास्त. तिच्या बॉडीवर त्याचा पण जास्त परिणाम होतो. म्हणून कुठेतरी आपली थोडीशी जास्त जबाबदारी होते निसर्ग वाचवायची. आता आपण हे आजूबाजूचा विचार केला, आता आपण रियालिटी मध्ये येऊया. आपण कोकणात जगतो, बरोबर? कोकण सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मोबाईल वरती दिसतं ते ना, रील्स मध्ये कोकण कोकण गाण्याला वेगळं सुंदर आहे ना, की आपल्या आजूबाजूलाच बघा खूप सुंदर आहे. तुमचं गाव सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. अभिमान आहे तुम्हाला तुमच्या गावाचा. येस. उद्या सकाळी अडाणी नावाचा एक माणूस आला, ओके, आणि तो बोलला, आणि तो गाव बघा, होय हा येऊन मी मोठी रिफायनरी बांधतोय आणि तुम्ही जर तुमचं काहीतरी ठेवूया बाजू, काय करणार? नाही देणार. आपली जमीन विकणार नाही. येस. सो हा आहे आपला पहिली गोष्ट जी आपण करू शकतो, एकत्र मिळून निसर्ग वाचवायला. लांब जायची गरज नाहीये. दुसरं, कोकण सुंदर आहे पण ते किती दिवस टिकणार आहे? काय गॅरंटी आहे गॅरंटी नाही. आपले डोंगरचे डोंगर विकले गेलेले आहे, जंगलाची जंगल साफ झालेली आहे. आपण मोठी मोठी सुंदर नैसर्गिक जागा नाश करून तिकडे आपण एकच हापूस आंबा, एकच काजू लावलेला आहे आणि कुठेतरी निसर्गाचा समतोल आपण पूर्णपणे बिघडवलेला आहे. ह्याचा परिणाम असा आहे, आपण फक्त कोकणाचा विचार केला, जागतिक पातळीवर पण निसर्गाचा तेवढाच ऱ्हास होतोय. जंगलाची जंगल कापली जात आहे, बिल्डिंगच्या बिल्डिंग बांधल्या जात आहेत, मोठे मोठे उद्योगधंदे सुरू होत आहेत, पण आपण निसर्गाला कुठेतरी विसरतो. पण निसर्गाला विसरणं खरोखर योग्य आहे का? नाही. कारण आपण पहिलाच विचार केला, श्वास घेतला, 500 रुपये देऊ शकणार का? नाही. फ्री दिलाय ना. मग आपली जबाबदारी काय आहे? त्याची काळजी घेणं, दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी. ओके, तुम्ही म्हणत होते परिणामांबद्दल. तर निसर्गाच्या ऱ्हासाचे इतके भयंकर परिणाम दिसत आहेत की वैज्ञानिक समजतात, जे अभ्यास करतात, बरोबर, त्या अभ्यासकांनी सांगितलंय की 2030 पर्यंत, ओके, लक्ष ठेवा, 2030 पर्यंत आपण निसर्ग वाचवला नाही तर 2030 नंतर मी किती पण भाषण दिलंय, किती पण झाडं लावलंय, किती पण स्वच्छता केलंय, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. निसर्ग हा पूर्णपणे संपतच जाणार, फुटतच जाणार. ओके, तुझं नाव काय? सिद्धीचं वय किती आता? 9. 2030 पर्यंत तिचं वय किती असणार? आणि त्याला 2030 पर्यंत ती किती वर्षाची असेल? 13 वर्षाची. 13 वर्षाची एक मुलगी, ओके, तिच्या समोर प्रश्न कोणते असणार? मी कुठल्या कॉलेजमध्ये जाऊ, कुठे शिकू, कोणत्या शाळेत जाऊ, बाजूला राहिले. आता मी जगू कशी? तापमान एवढं वाढलंय, पिण्याचं पाणी संपलंय, माझ्याकडे स्वच्छ हवा नाहीये, स्वच्छ जमीन नाहीये, जेवण नाहीये. हे बेसिक गोष्टी आपण कधी विचार केलेला का? आपल्या लहानपणी आपण कधी विचार केलेला का की मला जर हवा नाही भेटली तर मी कसं जगणार, अशुद्ध झाले तर कसं जगणार, माझ्या घराच्या बाजूकच नदी वाहता, मी तोंड घालून पाणी पिऊ शकतोय, इतकं स्वच्छ पाणी मला लावलेलं आहात. पण ह्या मुलांच्या फ्युचर मध्ये नशिबात हे नाहीये, हे सत्य आहे. ओके, हे नाहीये. आणि जर ते आपल्याला नाहीये हे खोडायचं असेल तर आपल्याला एकत्र येऊन काम करायचं. समजतंय तुम्हाला काय सांगते? ओके, निसर्ग संवर्धन ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आपण स्त्रिया, वुमन करू शकतो, देऊ शकतो.
कोणासाठी? सगळं गोल गोल फिरून कोणासाठी? स्वतःसाठी. कारण जगायचं मला आहे बाबा, मला हवी आहे जेवण, मला हवं. ओके, आपण पोस्टर बघतोय. पोस्टर मध्ये काय दिसतंय सांगा? थोडं चर्चा करूया, एकटी नाही बोलणार मी. पोस्टर मध्ये काय दिसतंय? निसर्ग जपणारी नारी, उज्ज्वल भविष्याची शिल्पकार. ओके, चित्रांमध्ये काय दिसतंय? काय करताय स्त्रिया? झाडं लावताय. तुम्ही शेती करता? तुम्ही शेती करता ऑफकोर्स. म्हणजे तुम्ही निसर्ग संवर्धनामध्ये खूप मोठा भाग तुमचा ऑलरेडी तुम्ही देताय, कारण तुम्ही खरोखर मातीतली माणसं, ग्राउंड वरती. ओके, तुम्हाला काय मी वेगळं सांगू? पर्यावरण वाचवायला, बरोबर? तुमच्याकडूनच मी शिकलं पाहिजे, कारण तुम्ही शेती करता, तुम्ही मातीत आहात, तुम्ही निसर्गाच्या खूप जवळ आहात. कुठेतरी तुम्ही ऑलरेडी असल्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुमच्यासोबत तुमच्या येणाऱ्या पिढीला पण तुम्ही हे शिकवा. तुम्ही तुमच्याकडे हे टुरिस्ट येतात, काही गरज नाही त्यांना बिस्लरीची बॉटल द्यायची, माझ्या गावातलं पाणी पी, ह्याची पण व्हॅल्यू खूप जास्त, बरोबर? ओके, त्यानंतर अजून काय दिसतंय? सोलर पॅनल दिसतंय. सोलर पॅनल समजतात ना? सूर्याची किरण पडतात आणि लाईट पेटते, बरोबर? हे का नवीन काय आलंय ते तुम्हाला माहितीये? आपली जी वीज आहे, वीज ती कशापासून बनते? आता सौरऊर्जेपासून बनते की नाही ना? एमबीसी पासून येतात, वायरीस पण येतात. त्या वायरीस कशी नेली? सगळ्यात जास्त वीज ही कोळशापासून बनते. ओके, कोळसा त्यासाठी जाळला जातो आणि कोळसा जाळल्याने काय होतं? धूर निघतो, त्याला आपण CO2 म्हणतो किंवा CO म्हणतो, कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड. तो निसर्गात जास्त पसरला की तो पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये म्हणजे वातावरणात अडकून राहतो, आणि तो वातावरणात अडकला की त्याची एक खासियत आहे, तो गरमी शोषून घेतो. जितकी गरमी हीट वाढवतो, आणि हीट वाढली की काय होते? गरम होतं. आपल्याला गरम होतं, पण पृथ्वीसोबत काय होतं माहिती आहे? पृथ्वीच्या वरच्या डोक्यावर आणि खालच्या डोक्यावर काय आहे? बर्फ. गरमी वाढली की काय होतं? बर्फ जास्त वितळतो. बर्फ जास्त वितळला की काय होतं? समुद्राचं पाणी वाढतं. समुद्राचं पाणी वाढलं की काय होतं? की जे बेट आहे ती सगळी हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होतात. समुद्राच्या बाजूची जी जमीन आहे त्याची धूप व्हायला लागते आणि पाण्याचं प्रमाण वाढतं. जमीन अजून नापीक होऊ लागते का? कारण सॉल्ट, मीठ आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे जमीन नापीक होते. सो ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत एकमेकाशी. ओके, तापमान वाढणं, समुद्राचं पाणी वाढणं, बर्फ वितळणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कनेक्टेड आहेत. त्यामुळे आपण म्हणतो निसर्ग वाचवला पाहिजे. त्यामध्ये एक सोल्युशन म्हणजे उपाय म्हणून आपण सोलर पॅनलचा वापर करतो. तुम्ही करू शकता का? विचार करा. तुमच्या घरी तुम्ही सोलर पॅनल लावू शकता का? कारण आपल्याला माहिती आहे ना प्रॉब्लेम चालू आहे. तुम्ही ऐकता न्यूज मध्ये, पेपर वगैरे वाचलाय, तापमान वाढलं म्हणून. तुम्हाला काय सांगू शकता त्याबद्दल? कुठे मोबाईल मध्ये बघितलं, टीव्ही वरती बघितलं, तापमान वाढलंय, निसर्गाचा ऱ्हास होतोय, जंगलं तोडली जाते, ऐकलंय हे सगळं? मला सांगा, बरोबर आहे की चूक आहे? का चूक आहे? तोडला डोंगर, गेला झाड, चाललं घर, का चुकीचं आहे? तुम्हाला काय वाटतं? झाड तोडणं, जंगल नष्ट करणं, निसर्गाचा ऱ्हास करणं का चुकीचं आहे? ऑक्सिजन आपल्याला झाडांकडून भेटतं. अजून पावसाचा आणि झाडांचा काही संबंध आहे? आहे? ओके, काय वाटतं? सॉरी, माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. झाडांचा आणि पावसाचा काही संबंध आहे? ओके, झाडं तोडली नाही तर पाऊस जास्त पडणार. मग काय करणार? पाऊस जास्त पडला तर पाऊस पडला मग पुढे काय? असं तर लागते ना. मला कळत नाही. पाण्याचा प्रश्न मिटणार. मग काय होणार? पाण्याचा प्रश्न मिटला मग काय? पाणी ना आता घ्यायला चांगली गोष्ट आहे ना. पाण्याचा प्रश्न मिटला तर म्हणजे आपल्याला माहिती आहे, पण समजत नाही काय करायचं. जेव्हा मला समजलेलं ना क्लायमेट चेंज, सगळं क्लायमेट चेंज, जागतिक हवामान बदल,
ग्लोबल क्लायमेट चेंज, जागतिक तापमान वाढ, ग्लोबल टेम्परेचर राईज, ह्या जेव्हा गोष्टी मला समजल्या ना मी खूप घाबरले. ओके, मी तेव्हा 10वीत होते आणि मी खूप घाबरले. अरे देवा, आता झाला, पृथ्वी संपतच येईल, मला मी 16 वर्षाचीच आहे, अजून मी जगच नाही बघितलं. तो एक भीती वाटली मनात की अरे देवा, खरोखर निसर्ग नष्ट होईल का, मग मला चांगलं पाणी मिळणार नाही, श्वास घ्यायला हवा मिळणार नाही, भीती वाटली. पण त्यानंतर आम्ही ठरवलं की घाबरून होणार आहे का, घाबरलं झालं, निसर्ग वाचला, मी इकडे बसून घाबरते, तिकडे मी काहीच करत नाही, मग निसर्गामध्ये बदल होणार नाही. तुम्हाला कळतं मी काय बोलताय? लक्ष आहे की कंटाळा आला आहे? चांगलं बोलते ना, मजा आलाय नाही आलाय? ओके ओके, माझी स्टोरी सांगते, ऐकणार ना स्टोरी? ओके, तो खूप जास्त भीती वाटलेली की निसर्गाचा नाश होतोय, आता काय करायचं. मग आम्ही सगळी मुलं एकत्र आलो आणि आम्ही विचार केला काहीतरी केलं पाहिजे. मग मी राहते समुद्राच्या बाजूला, ओके, समुद्राच्या जवळ राहते मी, समुद्र फिरायला गेलेले, मी बघितलं की खूप कचरा आहे. मग काय करायचं, मग आम्ही एक दिवस सगळ्या 2021 मध्ये आम्ही सगळी मुलं एकत्र आलो आणि आम्ही एक क्लीनअप केलं, म्हणजे स्वच्छता मोहीम राबवली. खूप मस्त वाटलं की ठीक आहे, आम्ही काहीतरी करतोय. 1 2 3 4 करत आता आमचे 80 स्वच्छता मोहिमा झाल्या. ओके, त्यानंतर मला अजून काही माणसं भेटली ज्यांना झाडांमध्ये आवड होती. 6 जूनला आपण कोणता दिवस सेलिब्रेट करतो माहितीये? 6 जूनला नाही, तो पर्यावरण दिन आपण 5 जूनला करतो. 6 जूनला काय माहितीये? एकदम जवळचा विषय माहितीये? 6 जूनला आपण काय करतो? काय तुम्ही उत्तर देणार नाही वाटतं? ओके, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आपण साजरा करतो 6 तारीख, आणि 5 तारीखला आपण पर्यावरण दिन साजरा करतो. आता आपल्या इकडे सपोज मालवण मधल्या माणसांना महाराज जवळचे वाटतील की पर्यावरण जवळचं वाटेल? महाराज वाटते. मग आम्ही काय केलं, 5 तारीखला आम्ही पर्यावरण दिन नाही सेलिब्रेट केला, आम्ही 6 तारीखला केला आणि लोकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आवडीच्या झाडांचं नाव आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला ते गिफ्ट म्हणून देतो. पण त्याची काळजी अशी घ्यायची की महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात काय सांगितलेलं की निसर्गाचा ऱ्हास न करता कसं आपण स्वराज्य बांधू शकतो हे महाराजांनी बऱ्याच ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आम्ही लोकांना सांगितलं महाराजांचे मावळे म्हणून निसर्गाचं संवर्धन करा, महाराजांचे मावळे म्हणून निसर्गाची किंवा त्या दिलेल्या झाडाची काळजी घ्या. ओके, त्यानंतर काय झालं की माझ्या टीम मध्ये एक माणूस आहे, त्याचं नाव आहे दर्शन दादा. ओके, दर्शन दादाच्या घरासमोर एक मोठा वड होता आणि तो वादळ पडला. ओके, वादळ आला आणि तो पडला. तुम्हाला काय वाटतं, मोठं झाड पडलं की आपण काय करतो? कापला, उडवला, बरोबर? आम्ही ते नाही केलं. आम्ही काही झाडांबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना मी कॉल केला, म्हटलं असं असं मोठं झाड पडलंय पण ते वाचू शकेल, त्याची मुळं अजून, त्याचं जे मुख्य मूळ आहे ते अजूनही जागेवर आहे. मग आम्ही थांबलो आणि ते झाड आम्ही परत उभं केलं, त्याचे जे फांद्या वगैरे खराब झाले त्या छाटल्या, ते परत उभं केलं आणि आता ते मस्त वाढतंय. विचार करा, एखादी आपल्या सगळ्यांमध्ये कोणतरी आपला लीडर आहे मोठा, मस्त 60-70 वर्षाचा एक कोणतरी आपल्याला नेतृत्व करताय, तो माणूस गायब झाला आणि मी तिला सांगितलं नेतृत्व कर. तुझं नाव काय बाबू? मनस्वीला सांगितलं आता तू आमच्या सगळ्यांचं नेतृत्व कर. ती करू शकणार नाही, लहान आहे ना ती. असं आपण झाडांबद्दल का नाही विचार करत की जे 100 वर्षाचं झाड आहे त्याला आपण ह्या एका रोपाला सांगू शकतो का त्याचं काम करायला? ते किती पक्ष्यांचं घर आहे, त्याच्या मुळामुळे किती माती सुपीक आहे, सजीव आहे, ते किती ऑक्सिजन तयार करत आहे. मग जसं आपल्याला नवीन झाडं लावणं गरजेचं आहे तशी जुनी मोठी झाडं वाचवणं पण गरजेचं आहे. पटतंय? साधी गोष्ट ती नाही ना करू शकत नेतृत्व एका 60 वर्षाच्या माणसाचं. सिमिलरली मोठ्या झाडांचं पण आपल्याला संवर्धन केलं पाहिजे. मी तुम्हाला सोल्युशन दिले, ओके, उपाय सांगितले. आपण सोलर लावू शकतो का? आपण विचार करूया. मोठी झाडं वाचवण्याचा आपण प्रयत्न करूया, लहान नवीन झाडं लावण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करू.
ओके, पर्यावरणावर मोठं संकट आलेलं आहे, आपल्याला ह्याची माहिती आहे. म्हणजे पर्यावरण म्हणजे वेगळं काही नाही हा, तुमच्यावर आणि माझ्यावर एक मोठं संकट आलेलं आहे जगण्याचं. मी आहे 21 वर्षाची. मला वाटतं 2030 पर्यंत मी किती असणार, किती वर्षाची असणार? हा सॉरी, 2030 पर्यंत मी 25 वर्षाची होणार. किती वर्षाची होणार मी? माझं गणित चांगलं नाहीये. 2030 पर्यंत मी किती वर्षाची होणार? माझं 25. ओके, मी 25 वर्षाची होणार. 25 वर्ष मी जगले. तुम्ही बघा, तुमचं पण वय बघा, माझं पण बघा. मला वाटतं तुम्हाला स्वच्छ हवा मिळाली, मला पण मिळाली पाहिजे. मला वाटतं की तुम्ही चांगलं नाही निसर्गामध्ये आयुष्य जगता, मला पण भेटलं पाहिजे. बरोबर आहे का? माझं हे बेसिक साधं वाटणं, तुम्हाला शुद्ध हवा, शुद्ध पाणी मिळालं प्यायला, मला पण मिळालं पाहिजे. हीच माझी इच्छा आहे. असेच माझ्यासारख्या अनेक युवकांची इच्छा आहे. म्हणून आम्ही एकत्र येऊन काही ना काही करतच असतो. कुठे झाडं लावा, कुठे स्वच्छता करा. आता मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करते, तुम्हाला विनंती करते की प्लीज माझ्यासारख्या युवकांसाठी तुम्ही पण काहीतरी करा. माझ्यासारख्या किंवा ह्या तुमच्या चेटू सारख्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही पण काहीतरी करा. तुम्ही स्त्री आहात, तुमच्याकडे खूप पॉवर आहे. तुम्ही एकदा दम दिला की इकडचं तिकडे गोष्ट कधी होत नाही. आणि त्या तुम्ही निसर्गातली शेती करणारी माणसं, म्हणजे तुमची व्हॅल्यू एखादं प्राईम मिनिस्टर एवढी नक्कीच आहे. ओके, नक्कीच आहे. मला खूप भारी वाटतं तुमच्या समोर बोलायला, कारण तुम्ही खरी निसर्गातली माणसं. आणि मी त्यांना सांगते की असा प्रॉब्लेम होतोय, प्लीज आपण काहीतरी करूया. ओके, सो आपण एक ठरवू शकतो का एकत्र येऊन आज महिला दिनी आपण काय करूया? मोठी झाडं आपण फोकस करूया का? तुमच्या गावात जर काही माणसं इंटरेस्टेड असतील, इच्छा असेल, तर तुमच्या गावातली मोठी मोठी जी झाडं आहेत त्याबद्दल तुम्ही नोंद करू शकता का? आमच्यापर्यंत पोहोचवू शकता की बघ, ह्या झाड 200 वर्षापूर्वीचा, मग आपण त्याचं जतन करूयात का? सर, ओके, तुमच्या घराच्या आजूबाजूला झाडं आहेत ना? झाडाचा पत्तेरा पडतो, काय करतं पत्तेऱ्याचं? हा, काय जाळून टाकतो. ओ माय गॉड, नाही. हा, ओके, आहेत काही जण ती जाळून टाकत नाही, ती झाडाच्या मुळात ठेवतात. बरोबर, व्हेरी गुड, आय एम प्राऊड ऑफ यू. शाबास. जी जाळतात त्यांना जाळायला द्यायचं नाही, एवढा साधा विचार करायचा. निसर्ग जर एवढा हुशार आहे, निसर्ग बनवणारा एवढा जर हुशार आहे, तर त्याने पडलेल्या वाळलेल्या पानांचा काहीच केलं नसेल की तो बसला, झाड बनवलंय ना, पानं पडतात बघ, काय झाडतं तर झाड असं नाही केलं असेल ना. काहीतरी कारण असेल ज्याच्यामुळे झाडाची जी पानं पडतायत ती त्याच्या मुळातच पडतायत. त्यामुळे माती अजून सुपीक होते आणि शेवटी जाऊन त्या झाडालाच त्याचं पोषण मिळतंय. ही गोष्ट आपण थोडी नोटीस करायचा प्रयत्न करूया. आणि काही नाहीये त्या शहरात, काहीच नाहीये त्या बिल्डिंग मध्ये, त्या मोठ्या घरामध्ये, त्या स्लॅबच्या भिंतींमध्ये, त्या सिमेंटात, त्या चिमिटात काहीच नाही. खरी लाईफ इकडे आहे, ह्या गावात आहे. तुम्ही जगताय स्वर्गात. बाकीच्यांना पण त्या गोष्टीची व्हॅल्यू करण्यासाठी थोडस प्रोत्साहन द्या. तुम्हाला आहे ना व्हॅल्यू, तुमका वाटतं शहरातल्या गोष्टी हाय हो गए, काय गरज आहे ना? मोठं घर व्हाया, मोठी गाडी हवी, खूप पैसे हवे, बँक बॅलन्स असो 8 नंबरचा येऊ, 0,0,0,0,0,0,0,1 एवढं मोठं बँक बॅलन्स आहे. विचार करूया. ओके, विचार करूया. तुम्ही काय करा, तुमच्या जवळच्या लहान मुलाबद्दल विचार करा. ओके, तुमच्या मुलाबद्दल विचार करा, तुमच्या भाषेबद्दल विचार करा, तुमच्या नातीबद्दल विचार करा. ओके, तुम्ही आयुष्यभर झटलात, काबाड कष्ट केलात आणि खूप सारा पैसा कमावलात त्या मुलाच्या भविष्यासाठी. चांगलं शिक्षण गाव घ्या, चांगलं घर गाव घ्या, एक्सेट्रा तुम्ही केलात. ओके, तुम्ही चांगलं मोठं घर बांधलात, 2 गाडी घेतलात, झाला सक्सेसफुल. आता विचार करा, ही पृथ्वीच नाही राहिली तर ते पैसे खायचे आम्ही मुलांनी. ही पृथ्वीच नाही राहिली, निसर्गच नाही राहिलो, ही झाडाच नाही राहिली, तर आपण काय करायचं त्या पैशाचा? मी ठेवतोय तो पैसा माझ्या समोर, पैशात सांगते मला ऑक्सिजन देऊ शकतो ना?
मी त्या पैशासाठी माझ्यासाठी जेवण उगव, कधी तर खायला उगव, तुला मातीच नाही तर त्या मातीला सगळं चिमिटच मारलंय, खळ्यात सगळं चिमिटच मारलंय, तर तो खायला देतो ना मका. त्या पैशाला मी सांगितले चल जेवण बनव, पाणी दे, ऑक्सिजन दे, देऊ शकतो लोक नाही. आणि दुसरं ग्रह पण नाही. तो इलॉन मस्क माहिती नाव ऐकलास कधी? इलॉन मस्क तो काय म्हणता माहिती, पृथ्वी सोडून जाऊया दुसऱ्या ग्रहावरती, मार्सवरती. आमका घेऊन जातो घेऊन तुमचा आमचा नंबर नाही लागत मार्सवरती. ओके, मंगळावर नाही लागत. त्यामुळे पृथ्वी जी आपल्या हातात तीच वाचवूया. सोपे आहे ना, काय करूचा? जसा गावातल्या दिवाळाचा तास आहे आणि शहरासाठी काय नाही असायला तुमका सांगितलंय ना मी. पटता तो स्त्री आणि पर्यावरण हे दोन गोष्टी मी तुमच्या सोबत थोडा कनेक्ट करूचो प्रयत्न केले. पटला? काही प्रश्न असतो तुमका? अजून काय करू शकतो आपण? तुमका काय वाटतं? तुम्ही काय कर? तुमका ओके मी सांगायला पटला ना? आणि तुमका मी विचारते ओके तुम्ही काय करता? तुमका वाटतं निसर्ग वाचक होय? तुमका वाटतं की तुमका जगाचा, तुमका वाटतं तुमच्या मुलांनी पण जगा होया, तुमका वाटतं त्यांना चांगला ऑक्सिजन गावा होया, शुद्ध पाणी गावा होया, अन्न गावा होया? नाही वाटना? तुमका वाटतं काय? येस होय एका म्हणीला माका वाटतं मी चांगलं आयुष्य जगा होय. तुमका वाटतं? ओके, त्यासाठी आपल्याला काय करूचा? मीच निसर्ग असे. सगळ्यांनी हात वर करूया. मी निसर्ग असे, माका शुद्ध पाणी होता, माका चांगला जगाचा आणि म्हणून मी पर्यावरण वाचवते. ओके, सो काय करूया? झाडं लावूया, मोठी झाडं तोडूया, नको तोडूया, वाचवूया. ठीक आहे. अजून काय करूया? पत्र्याला जाळून टाकूया, प्लास्टिक जाळून टाकूया, नको टाकूया. बरोबर आहे. मागे लागा. तुम्ही एकत्र येला तुमका दिसता की काहीतरी चुकीच्या घडता, त्या चूकला चूक म्हणत आपल्या येऊ येता म्हणताला व्हेरी गुड. अजून काय करू शकतो आपण निसर्ग वाचवण्यासाठी? जागृत होऊया. जागृत. तुमची फेवरेट सिरियल खायची हसायचं सांगा तुम्ही. वाटतं फेवरेट सिरियल खायची तुमची? सगळ्या फेवरेट एक सांगा. एक सगळे बघतात एक सिरियल स्वामी समर्थ. ओके, दुसरी अजून खायची सिरियल फेवरेट टीव्हीवरची बघू का आवडता? मालिका दुसरी सांगा. आवडीची मालिका लगेच तुम्ही हसतच मला सांगा. मालिका सांगा आवडीची. आई तुळजाभवानी. अजून दुसरी काहीची अशी काही घरातली भांडणं सासू सुनेची व्हेरी गुड. अजून दुसरी काहीची बाळू मामा. ओके, अजून ओके ठीक आहे ठेवा तुमचा पण ठेवा. उद्देश काय? ओके, उद्देश काय माझा विचारतो. आपण मालिकेबद्दल बोलतो, ह्या झालं की केले तो थय गेलो बोलतो ना, तसंच आपण पर्यावरणाबद्दल बोलू शकतो काय? आपल्या आजूबाजू ह्या झाड किती सुंदर आहे ना, त्याचा तो पक्षी बसतात, त्याचा निळव रंग आपण बघू शिकूया. ओके, तुमचं लक्ष आहे माझ्याकडे? असं लक्ष असं ती आंटी मला खूप आवडली. यू आर माय फेवरेट. एकदम लांब माझ्या ती लक्ष ठेवते. व्हेरी नाईस. ओके, आपण बोलूया. मी जर तुमच्या समोर बोललाच नसतं तर तुमका कळलं असतं काय की जागतिक पातळीवर काहीतरी मोठा प्रॉब्लेम होता? नाही कळलं असता. म्हणून महत्वाचा की आपण यावर संभाषण करू करूया की होय निसर्गाचा ऱ्हास होता, होय काहीतरी प्रॉब्लेम हा, मग त्याच्यावर मी काय करू शकतोय? त्याचा मी सिरियल बद्दल बोलू शकतोय, शेजारणीच्या भांडणाबद्दल बोलू शकतोय, त्या थंय राहणाऱ्या शेजारणीच्या गळ्यातलं मंगळसूत्राबद्दल बोलू शकतोय, त्यांनी किती सोना घातला, त्याची साडी कशी आता कसा दिसतं, तो कसं दिसतं, मी बोलू शकतोय. तर मी पर्यावरणाबद्दल पण बोलत होया ना. सकाळी उठल्यावरती वेगवेगळ्या पक्ष्यांचा बघा आवाज येतात, तुम्ही ऐका होय. माझ्या परडत असलेल्या झाडाचं नाव काय? नवीन कोणतरी माणूस इलो त्याचं नाव काय? तर खाईना माझ्याबद्दल पण विचारेल होतं या खाईनाईला कोणाच्या बरोबर. असं माझ्या परड्यातलं जर झाड त्याचं नाव काय माहितीच ना. तर किती वर्षापासून हा त्याचा माका किती फायदा होऊ शकता
ह्या गोष्टीचा न तोडून फायदा नाही. न तोडता त्याचा किती फायदे होऊ शकतात याचा आपण विचार करू शकतो. त्यामुळे काय होतं ना, आपल्या डोक्यात सतत विचार चालू राहतो की पर्यावरण मीच आहे, माका जगाचा, माझ्या आजूबाजूच्या झाडांचं खूप महत्व आहे. मी ज्या मातीत चालतोय ती माती खूप सुपीक आहे. मी जो श्वास घेतोय ती हवा खूप चांगली आहे. बरोबर. तो आपण 4 ओळी एकत्र गाऊया आणि ते थांबतो. चला आता खूप वेळ घेतलाय ना, म्हणूया ओके आपणच म्हणूया. तयार आहात? आम्ही जागूया, आम्ही जागूया, जागृत होऊया, आम्ही जागूया, आम्ही जागूया, जागृत होऊया, रे जागे वा, जागे वा, जागे वा, रे जागे वा, जागे वा, जागे वा, नवा समाज आम्ही घडवूया, सुरुवात आताच करूया. नवा समाज आम्ही घडवूया, सुरुवात आताच करूया. आम्ही जागूया, आम्ही जागूया, जागृत होऊया, ते जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, हे जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, नवा समाज, नवा समाज आम्ही घडवूया, आम्ही घडवूया, सुरुवात आता करूया, सुरुवात आता करूया. करूया सुरुवात एका चांगल्या भविष्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी.